आपल्यासोबत कृष्णराज महाडिक आहेत, युवा प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे. कोकण दौऱ्यावरती सध्या ते आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमका दौऱ्याचा उद्देश काय आहे? 21 तारखेला युवा शक्ती जागर यात्राची सुरुवात झाली आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की त्याच्या शुभारंभासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, अनेक मंत्रिमंडळातले नेते मंडळी होते, आमदार महोदय होते, खासदार महोदय होते. आणि आम्हाला हे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जेव्हा दौरे चालू असतील तेव्हा युवा शक्ती उभा करायची आहे, युवकांचं एक संघटन उभा करायचं आहे. आणि जागर यात्रा देण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रातला युवक हा फार जागृत आहे. त्या सर्वांना एकत्रित करून इथून पुढच्या कामकाजामध्ये त्या सर्वांना सहभागी करून घ्यायचं आहे. गणपती मूर्तिकारांची आपण भेट घेतलेली आहे. काय समस्या जाणून घेतल्या? काय मला सगळ्यात पहिलं तर अतिशय आनंद झाला, कारण पेण मधल्या मूर्तिकारांबद्दल मी गेली कित्येक अनेक वर्ष ऐकतोय, परंतु आज प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर भेटायला मिळालं, बसायला मिळालं. मी बसून तिथं काही मूर्त्यांचं पेंटिंग स्वतः केलं आणि एकत्रित ह्या पेण संपूर्ण परिसरामधल्या सर्व जे मूर्तिकार आहेत त्यांच्या आज मूर्त्या एक्सपोर्ट सुद्धा होतात. म्हणजे आज जे भारत देशामधले किंवा भारतीय जे आहेत, जे इतर आंतरराष्ट्रीय देशामध्ये कुठे राहत असतील तर तिथं सुद्धा गणपती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि तिथल्या सुद्धा मूर्त्या या इथून बनून जातात. या गोष्टीचा अभिमान आहे. मी जेव्हा एका कार्यालयामध्ये भेट द्यायला गेलो होतो, वैभवजी म्हणून होते, त्यांनी मला संपूर्ण त्यांच्या कामकाजाबद्दल माहिती दिली आणि आम्ही लवकरच त्यांचं संपूर्ण जे त्या परिसरात कर्मचारी आहेत त्या सर्वांना एकत्रित करून त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समस्या समजून घेऊन इथून पुढे कामकाज करणार आहे. कोकणामध्ये बेरोजगारांचा मोठा प्रश्न प्रमाणात सुरू आहे, त्यासाठी काय आपण बोलू? आम्ही आता आज आमची सुरुवात आहे, आज आमचा पहिला दिवस आहे आणि रोजगार हा विषय तर आम्ही आधीपासूनच आम्हाला या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची समस्या कितपत आहे त्याची कल्पना आहे, परंतु आता ग्राउंड लेवलवरती उतरून प्रत्यक्ष सगळ्यांबरोबर चर्चा करून या सर्व गोष्टी आम्ही समजून घेत आहे. तर याच्या माध्यमातून आज शासनाकडनं कौशल्य विभाग असेल, कौशल्य विकास विभाग असेल, त्याचबरोबर MSMEच्या माध्यमातून असेल, असे वेगवेगळ्या योजना आहेत जे आम्हाला तळागाळापर्यंत युवकांसाठी राबवायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून रोजगार हा प्रश्न प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कसा सोडवला जाऊ शकतो यावरती आम्ही आता इथून पुढे काम करणार आहे. कोकण दौरा आपला आता सुरू झालेला आहे. आपण आता नागोठण्यामध्ये पुढे कोकणामध्ये मोर्चे काढणे कशा पद्धती आपले असेल? युवा सेनेचे विशेष युवा मोर्चा आमची संपूर्ण युवा मोर्चाची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या संपूर्ण दौऱ्याची रचना सुद्धा त्यांनी फक्त एका कार्यालयामध्ये भेट न देता आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कामकाज करणाऱ्या सुद्धा लोकांना भेटणार आहे. आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मूर्तिकारांना भेटलो, तसंच आमच्या शेतकऱ्यांची भेट आहे, महिला इथं उपस्थित येत आहे, त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना भेटेल. त्यामुळे सर्वांगीण गोष्टींचा विचार करून या संपूर्ण दौऱ्याची रचना झाली आणि युवक युवती तर प्राधान्य आहे, परंतु आम्ही सगळ्याच गोष्टी सर्वच लोकांशी बोलून सर्वच गोष्टी समजून घेणार आहे. पुढचा दौरा आपला कसा होणार? आज आता आम्ही नागोठणेमध्ये तर आहे, इथून पुढे आम्ही आता रत्नागिरीमध्ये जाणार, सिंधुदुर्गमध्ये जाणार. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसाचं नियोजन केलं आहे. त्यामुळं भरपूर वेळ इथल्या लोकांना द्यायचा आहे. आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची ओळख करून घ्यायची आहे, मैत्री करायची आहे आणि एकत्र घेऊन त्या सर्वांना काम करायचं आहे. धन्यवाद सर. हे होते महाडिक सर. राज वैष्णव पार्टी मराठी, नागोठणे, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.